सलाम, प्राइस द लॉर्ड. आज परत एकदा आपल्यासमोर कडूपणाबद्दल एक व्हिडिओ बनवण्याची इच्छा होत आहे. प्रियांनो, कडूपण जे आहे ते इतकं अत्यंत भयंकर विष आहे की ते इतरांना तर नष्ट करतेच करते, परंतु स्वतःच्या व्यक्तिगत जीवनालासुद्धा हा कडूपणा नाश करू शकतो. होय, चला तर यासाठी आपण एक वचनाकडे जाणार आहे आणि ते वचन म्हणजे इफिस्करास पत्र त्यातला 4 अध्याय आणि 31 वचन. अशा प्रकारे लिहून आहे, सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येऊ. पौल या ठिकाणी एफिसच्या मंडळीला सांगत आहे की सर्व प्रकारचे कडूपण तुमच्यापासून दूर करण्यात येऊ. होय, एक विश्वासणारा जेव्हा विश्वासाच्या जीवनामध्ये आपला विश्वासाचा प्रवास चालू ठेवतो, त्यावेळेस जर त्यांच्या विश्वासणाऱ्यांच्या आयुष्यामध्ये कडूपणा असेल तर तो आपल्या जीवनाला कुठे कुठे नुकसान करत आहे ते आज आपण बघणार आहे. जर असं वाटत असेल, असा कोणाचा अनुभव असेल की आपण चुकीच्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत, तर याचं कारण कोणी तुम्हाला आणलेलं नाही आहे, तर मनामध्ये साचलेला जो इतरांबद्दलचा जो कडूपणा, जो द्वेष आहे, त्याच्या कारणाने आपण चुकीच्या ठिकाणावर जाऊन पोहोचतो. दुसरी गोष्ट आपण हे पाहणार आहे की जर कोणाला असं वाटत असेल की माझ्यासोबत नेहमी वाईट का घडते, प्रियांनो, तुमच्यासोबत कधीच वाईट घडत नाही आहे, परंतु अंतःकरणामध्ये इतरांच्या विषयी साचलेला जो कडूपणा आहे, तो कडूपणा त्या गोष्टींचं तसं स्पष्टीकरण देते की तुमच्यासोबतच असं घडत जाईल. आज कडूपणाबद्दल काही वचनं मी तुमच्यापुढे ठेवू इच्छितो. जसं की एफिस्करास पत्र 4 अध्याय 31 वचन आपण पाहिलं की पौल एफिसच्या मंडळीला सांगतो की तुमच्यामधून कडूपणा दूर केला जाऊ. होय, कडूपणा एक भयंकर विष आहे जे आपल्या नात्याला, कौटुंबिक नात्याला, सामाजिक नात्याला, आध्यात्मिक नात्याला, देवासोबत असलेल्या नात्याला, प्रत्येक नात्याला ते कीड लागल्यासारखं संपवू शकते. जसं एखाद्या झाडाला कीड लागते, त्याच प्रकारे कडूपणा एक भयंकर कीड आहे, एक विषारी कीड आहे जे आपल्या आयुष्याला आतून पोकळ करून संपवून टाकणार आणि याची माहिती पण भेटणार नाही. भयंकर विचित्र विष आहे कडूपणा. चला तर आज आपण योनाच्या पुस्तकामधून मनन करणार आहे. आपण या ठिकाणी पाहूया 1 अध्याय आणि पुढील 1 पासून तर 3 पर्यंतची काही वचनं. अमित याचा पुत्र योना ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता माझ्या पुढे आली आहे. परमेश्वराच्या दृष्टी आळ व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तो यापोस गेला, तेथे त्याला तार्शिशास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टीआळ व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शिशास निघून जाण्यासाठी तो तारवात किंवा जहाजात जाऊन बसला. योनाचं पहिलं पुस्तक 1 अध्याय 1 ते 3 वचनं जेव्हा आपण वाचतो, पहिली गोष्ट आहे योनाच्या सोबत किंवा योनाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालेलं आहे आणि ते परमेश्वराचं वचन काय आहे की निनवेला जायचं आहे. योनाला सांगत आहे परमेश्वर, योना उठा आणि तुम्ही निनवेला जा. आणि योना उठतो तर खरा, परंतु निनवेला जात नाही आहे. कारण या ठिकाणी थोडा इतिहास समजण्याची गरज आहे. का बरं योना निनवे जाण्यासाठी तयार होत नाही? एकतर होऊ शकते त्याचा हट्टी स्वभाव, होऊ शकते की त्याचं माइंड, त्याचं मन, त्याचं हृदय तयार होत नाही आहे परमेश्वर जे सांगत आहे त्याचं पालन करायला. कारण या ठिकाणी जर इतिहास समजायचा प्रयत्न केला तर थोडासा शॉर्टमध्ये सांगतो, अतिशय कमी याच्यामध्ये, की निनवे जे आहे हे अश्शुरी किंवा असिरियाची राजधानी आहे. एक काळ होता, एक समय होता की काही कालापूर्वी एका विशिष्ट समयामध्ये असिरियाने इस्रायलवरती हल्ला केला होता, बराचसा त्रास दिला होता, यांचे युद्ध झाले होते. त्याच्यामुळे काय झालं, अश्शुरी लोकांच्या बद्दल योनाच्या मनामध्ये
आणि इवन अजून बाकीचे जे लोक आहेत, इस्रायली लोक, त्यांच्या पण मनामध्ये एक द्वेषची भावना. कारण काय झालेलं आहे, निनवेने काय केलेलं आहे, त्रास दिलेला आहे, किंवा निनवेच्या लोकांनी किंवा अश्शूरी लोकांनी काय केलेलं आहे, इस्रायली लोकांना त्रास दिला आहे, मारलेला आहे, त्यांचं युद्ध झालं. त्यांच्यामुळे त्यांनी त्रास दिला असल्यामुळे योनाच्या आणि इस्रायली लोकांच्या मनामध्ये कटुताची भावना, कडूपणा तयार झालेली आहे. म्हणून योनाला वाटतो की निनवेला मी जाणार नाही आहे, कारण तीच लोक एकेकाळी आमच्या देशाला त्रास दिले होते, आमच्या इस्रायलवरती त्यांनी युद्ध केलं होतं. प्रियांनो, योनाच्या मनामध्ये असं वाटते की त्या अश्शूरी लोक, निनवेचे लोकांच्या प्रती प्रेम नसून कडूपणा भयंकर रीतीने तयार झालेला आहे. कारण त्याची कारणं तेच आहे, युद्धाचं कारण. त्या युद्धाच्या कारणामुळे योनाच्या मनात कडूपणा तयार झाला, आणि जेव्हा कडूपणा तयार झाला, देवाचं वचन आल्यावरही, देव त्याच्यासोबत स्पष्ट रीतीने बोलल्यानंतरही तो निनवेला जाण्यासाठी तयार नाही आहे आणि तार्शिशला जात आहे. त्याचं कारण एकच आहे की त्याच्या मनात निनवेच्या विषयी किंवा अश्शूरी लोकांच्या विषयी भयंकर कडूपणा भरलेला आहे, आणि त्या कडूपणानेच त्याला परमेश्वराच्या वचनाचा अनाज्ञाकारिता किंवा देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये वागणूक करण्यासाठी त्या कडूपणाने त्याला प्रेरित केलं, आणि तो निनवेला न जाता तार्शिसास जायला निघाला. चुकीची दिशेला, चुकीची जहाज, चुकीचा प्रवास, चुकीच्या ठिकाणी बसला, वादळ आलं, खूप काही आलं. फक्त का बरं, एकच गडबड झाली आहे योनाच्या हातातून. त्याला देवाने निनवे जायला सांगितलं होतं, तो निनवे न जाता तार्शिस जाण्यास निघाला. आणि तार्शिसला का जात आहे, कारण त्याला देवापासून पळायचं आहे. देवापासून का पळायचं आहे, कारण त्याची इच्छाच नाही आहे की निनवेला परमेश्वराचं शुभवर्तमान गेलं पाहिजे. कारण कडूपणा. प्रियांनो, कडूपणा मनामध्ये असेल तर तेच कडूपणा आपल्याला परमेश्वराच्या वचनाच्या विरोधामध्ये वागणूक करायला प्रवृत्त करू शकते. कडूपणा जर असेल आपल्या मनामध्ये कोणाच्याही विषयी, कोणाच्याही बद्दल जर हृदयामध्ये बरीच वर्षे जर कडूपणा असेल, तर तुमचा लाईफचा प्रवास, तुमच्या जीवनाचा प्रवास चुकीच्या दिशेने पण जाऊ शकतो. कोणाच्याबद्दल जर कडूपणा असेल तर होऊ शकतं आपल्या कुटुंबाच्या जीवनाबद्दल सुद्धा आपण विरोधाभास निर्णय घेऊ शकतो, स्वतःच्या जीवनाबद्दल विरोधी निर्णय घेऊ शकतो. चुकीच्या दिशेला आपली गाडी, आपला विश्वासाचा तारू जाऊ शकतो. फक्त एकच कारण, मनात असलेला कडूपणा. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट म्हटलं आहे, जर तुझ्या भावाच्या मनात तुझ्याबद्दल काहीतरी असेल तर आपली वेदी ठेव, वेदीजवळ आपली भेट ठेव आणि जाऊन समेट करून ये. म्हणण्याचा अर्थ, तुझ्या मनात जो कडूपणा झालेला आहे ते कडूपणा अगोदर हील करून ये, चंगाई करून ये. यस माझ्या प्रियांनो, एक प्रश्नासंगती मी हा व्हिडिओ समाप्त करणार आहे. प्रश्न हा आहे की काय माझ्या जीवनामध्ये आज पण अशी लोक आहेत ज्यांची आठवण काढली तरी मनाला माझा अस्वस्थपणा वाटायला लागतो. याचं कारण कडूपण. काय अशी जागा, असा अनुभव, अशी घटना ज्याची आठवण जरी आली तर तिथे जायलासुद्धा इच्छा होत नाही. त्याचं कारण त्या घटनेबद्दल, त्या व्यक्तीबद्दल असलेला कडूपणा. प्रियांनो, कडूपणा देवाच्या वचनाच्या विरोधात नेऊ शकते. कडूपणा तुम्हाला चुकीच्या जहाजामध्ये बसू शकते. कडूपणा तुम्हाला देवापासून लपवते सुद्धा. कितीतरी लोक या जगामध्ये बघा देवापासून लपण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं की मी योग्य करत आहे. गैरसमज निर्माण करतो कडूपणा, गोंधळ निर्माण करतो कडूपणा, भावाभावांमध्ये वैमनस्य निर्माण करतो कडूपणा, आपसा समाजामध्ये भेदभाव निर्माण करतो कडूपणा. तर आशा करतो की हा कडूपणाबद्दलचा एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला नक्की समजायला आला असेल. आपल्या मनावर, हृदयावर, अंतःकरणावर हात ठेवून प्रभूच्या समोर बसा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या जीवनामध्ये कोणाबद्दल कडूपणा आहे का?
ते त्यांचं ते ज्यांनी तुमच्या संगती वाईट वागणूक केली त्यांचा दोष नाही आहे. जेव्हा आपण कडूपणा अंतःकरणातून काढतो तेव्हा आमची हिलिंग होते, आम्हाला मानसिक आरोग्य भेटते. देवाने योनासोबत अशीच वागणूक केली. पहिले त्याच्या मनात असलेला कडूपणा काढला, नंतर देवाने योनाला निनवेला पाठवलं. परमेश्वर करो आम्हा सर्वांना, जर जो कोणी हे व्हिडिओ बघत असणार ते सर्वांना कोणाच्याही विषयी कुठल्याही प्रकारचा कडूपणा, वैरभाव, द्वेष असेल, परमेश्वर करो आपणा सर्वांना या व्हिडिओच्याद्वारे चंगाई प्रदान करो त्या कडूपणापासून. पौलुसचं परत एकदा ते वचन वाचून आपण समाप्त करूया ना. इफिस 4:31 सांगतात की सर्व प्रकारचा कडूपणा तुमच्यापासून दूर केली जाऊ. राईट. पौलुसला स्पष्ट माहीत आहे, जर कडूपणा घेऊन जगलो आयुष्य चुकीच्या दिशेला जाऊ शकतो. प्रियांनो, कडूपणा एक विष आहे. कडूपणा एक विष आहे. परत सांगतो, कडूपणा एक भयंकर विष आहे. ते जीवनाला पूर्णतः संपवून टाकते. परमेश्वर आम्हाला सर्वांना या कडूपणापासून लांब ठेवो, दूर ठेवो, हीच प्रार्थना. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मे गॉड ब्लेस यू ऑल.